इयत्ता 8वीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मी अनिल पाटील सर आपणास मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधील आपण चॅप्टर नंबर 3 कडे वळणार आहोत. तर चॅप्टर नंबर 3 आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. चॅप्टर नंबर 3 आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. तर या भागाचा आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तुम्ही मागच्या वर्षी काही भाग याच्यातला शिकलेला आहात. तर तो भाग कोणता तो आपण बघूया. तर तो भाग आहे, तर बघा 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 किती वेळा दिसतं आपल्याला? 4 टाइम. म्हणजे या ठिकाणी किती येईल? 2⁴. आता या ठिकाणी हा जो काही 2 आहे याला काय म्हणतो आपण? बेस. या 2 ला म्हणतो बेस. बेस म्हणजे पाया. आणि हा जो 4 आहे याला म्हणतोय इंडेक्स. इंडेक्स म्हणजे घातांक. आता हे जे काही रूप आहे लिहिलेलं आपलं, याला काय म्हणतो आपण? इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर. तर जितक्या वेळा गुणाकार आहे, समजा या ठिकाणी 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू काय येईल? 3 आणि इंडेक्स घातांक काय येईल? किती वेळा आहे गुणाकार? मल्टिपल 1 2 3. म्हणजे या ठिकाणी इंडेक्स आला 3. तर मग हा जो काही भाग आहे त्या भागावर आधारित काही लॉ आहेत, लॉ ऑफ इंडायसेस, ते आपण बघूया. तर मग इफ m and n आर इंटिजर. इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात 0 1 2 3 आणि अपोजिट संख्या. तर फर्स्ट रूल a⁻m मल्टिप्लाय a⁻n बेस इक्वल आहे आणि मल्टिप्लाय क्रिया आहे. असं जर असेल तर मग काय? तर या घातांकांची बेरीज होते. म्हणजे m प्लस n. लक्षात आलं? तर यावर आधारित जर उदाहरण घ्यायचं म्हटलं आपलं तर काय येईल? बघा 3⁵ मल्टिप्लाय 3⁵2. इथं बेस सारखा आहे, बेस सारखा दिसतो आपल्याला. मग असं जर असेल तर त्यावेळेस काय करायचं? तर पहिला जो लॉ आहे, तर हे जे आपल्याला इंडेक्स दिसत आहे 5 and 2 यांची ऍडिशन. मग 5 + 2 किती आले? 7. म्हणजे 3⁻7. सेकंड लॉ a⁻m डिवाइड a⁻n इज इक्वल टू. आता या ठिकाणी बेस इक्वल आहे, समान आहे, तीच संख्या आहे आणि इंडेक्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस a⁻m डिवाइड a⁻n. मग या ठिकाणी काय होतं? लॉ काय आहे? m-n. आता या ठिकाणी m ची व्हॅल्यू ही मोठी असेल तेव्हाच हा लॉ आहे. दुसरा एक लॉ आहे पण तो आपण या ठिकाणी फक्त हा एवढा लॉ बघणार आहोत. तर बघा याच्यावर फॉर एक्झाम्पल 3⁻9 डिवाइड 3⁻7 समान पाया असताना भागाकार आहे. मग या ठिकाणी बघा इथला आहे 9 आणि हा आहे 7. काय होईल? m-9. 9 म्हणजे m आणि 7 म्हणजे काय येईल? 9 - 7 इज इक्वल टू किती आले? 2. राईट? लक्षात येत आहे आपल्या? बघा मग आता पुढचा थर्ड रूल a मल्टिप्लाय b⁻m. बघा बेस वेगवेगळे आहेत पण यांचा घातांक जो आहे, इंडेक्स नंबर तो एकच आहे. म्हणजे काय येईल? a⁻m मल्टिप्लाय b⁻m. येते लक्षात आपल्या? प्रत्येकाला समजतंय? बघा याच्यावर आधारित एक्झाम्पल 5 × 7 ब्रॅकेट कम्प्लीट ⁻². म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. इंडेक्स नंबर 2 आहे. मग 5 चा पण 2 येणार आणि 7 चा पण काय येईल? 2. बरोबर? फोर्थ लॉ a/b⁻m डिवाइड आहे. इथं मल्टिप्लाय होता, इथं डिवाइड आहे. मग काय तेच येईल. a चा पण इंडेक्स काय येईल? m आणि b चा पण इंडेक्स काय येईल? m. म्हणजे 5/7
त्याचा काय स्क्वेअर आहे, म्हणजे दोघांचा पूर्ण कंसाचा. म्हणून या ठिकाणी 5 चा पण इंडेक्स नंबर 2 येईल आणि 7 चा पण काय येईल 2 येईल. म्हणजे या ठिकाणी हा रूल आपण वापरतोय, लॉ वापरतोय. नेक्स्ट a⁻m आणि ब्रॅकेट कंप्लीट परत n, म्हणजे घाताचा घात, याला काय म्हणतो आपण, इंडेक्सचा परत इंडेक्स दिलेला आहे. मग अशा वेळेस काय रूल वापरतोय, काय लॉ येतो, a⁻m इंटू n मल्टिप्लाय, गुणाकार होतो. मग बघा याच्यावर आधारित एक्झाम्पल बघा, 3⁴ आणि परत त्याचं ब्रॅकेट ⁵. मग आता यांचा 4 आणि 5 यांचा मल्टिप्लाय किती येतो, 20, म्हणजे 3⁻20. नेक्स्ट a⁻0. बघा आता हे जे उदाहरण आहे, हा जो लॉ ह्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. कोणतीही संख्या असेल त्याचा घातांक 0 असेल तर व्हॅल्यू किती असते, 1. हा रूल लक्षात घ्या, कुठलीही असू द्या. मग आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेतलंय, 100चा इंडेक्स 0 घेतलाय. किती कोणतीही संख्या घ्या, त्याचा इंडेक्स नंबर जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येतं, 1. लक्षात घ्या. परत रिपीट करतो मी, a⁻0 = 1, म्हणजे या संख्येचा घातांक जर 0 असेल त्याचं उत्तर काय येतं, 1. त्यानंतर 7th रूल, a⁻m. आता केव्हाही इंडेक्स हा निगेटिव्ह असू शकत नाही, म्हणून तो ट्रान्सफर केलाय. मग 1/a⁻m, म्हणजे निगेटिव्ह m जो होता इंडेक्स तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आता त्यावर आधारित एक्झाम्पल, त्यास बघा, 5⁻3, मग 1/5⁻3, म्हणजे या ठिकाणी हा निगेटिव्ह 3 काय झालाय, पॉझिटिव्ह झालाय. त्यानंतर 8वा जो लॉ आहे तो बघा, a/b⁻m. इथं बघा a/b⁻m, पण तो कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे आता हा रूल कसा आहे, b फक्त उलट करायचं, b/a⁻m, फक्त आतला बदल करायची आहे. लक्षात येतंय. आता या बाजूला बघा, 5/7⁻3. मग आपल्याला आता तो निगेटिव्ह नकोय. इंडेक्स मी सांगितलं आधी, इंडेक्स कधीही निगेटिव्ह असू शकत नाही. मग कॅनॉट बी निगेटिव्ह. मग या ठिकाणी हा पॉझिटिव्ह कसा येईल, फक्त 7 वरती घ्यायचा आणि 5 डिनॉमिनेटरला घ्यायचा, 7/5⁻3. लास्ट या ठिकाणी रूल नाहीये, लॉ नाहीये, पण तरी देखील 5⁻1, 5चा घातांक 1, कोणत्याही संख्येचा घातांक 1 असला तर उत्तर काय येणार आहे, तीच संख्या येणार आहे, 5. तर अशा प्रकारे आपण लॉ ऑफ इंडायसेस बघितले. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे, जो आपला 3.1 वर अवलंबून आहे. आता या ठिकाणी कशा प्रकारे आपण लक्ष द्या प्रत्येकाने, स्क्वेअर रूट ऑफ 25. आता हे चिन्हामध्ये कसे लिहितात, आता या चिन्हाला काय म्हणतात, या चिन्हाला रॅडिकल साइन. स्क्वेअर रूट ऑफ 25 हे चिन्हामध्ये असं लिहितात, स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट म्हणजे 25चा अशी कोणती संख्या आहे तिचा आपल्याला विचारलेलं आहे. आता हे जे दिलेलं हे कशामध्ये दिलेलं, रॅडिकल साइन, पण हे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार, दॅट इज, म्हणजे देअरफॉर बघा, स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 25, आणि जो रूट असतो तो असतो डिनॉमिनेटरला. इंडेक्स नंबर तो अपूर्णांकात लिहायचा आपल्याला, आणि वरती लिहायचा आहे 1. म्हणजे कोणताही रूट असेल, जर तुम्हाला सांगितलं असतं या ठिकाणी, त्याच्या दुसऱ्या उदाहरणावर आपल्याला लक्ष येईल, क्यूब रूट ऑफ 125, हीच रॅडिकल साइन मध्ये कसं लिहिणार, 125 स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 2 लिहितो, इथं दिलेला नाही पण आपण समजा तो लिहिला, आणि क्यूब रूट ऑफ म्हणजे 3. मग आता हेच आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल, कसं लिहिणार. आता हे पहिले चिन्हामध्ये लिहिलं रॅडिकल साइन मध्ये, क्यूब रूट ऑफ 125, मग 25. आता हे इंडेक्स रूपामध्ये, घातांक रूपामध्ये लिहायचं, बेस इज 25. मग आता या ठिकाणी 125 हा जो आहे याचं क्यूब रूट लिहायचंय. मग इथं डिनॉमिनेटर 3 आणि हा वरती न्यूमरेटरला काय येईल, 1, म्हणजे 1/3. हा काय झाला, इंडेक्स
कोणाचा? याचा. इथं पण 1/2 म्हणजे या ठिकाणी जो काय असतो काय असतो? रूट. आणि ह्या वरच्या बाजूला जे असेल ते असते पॉवर. पॉवर तो भाग आपण बघतो जे. आता हे बघा पुढचा भाग. या ठिकाणी आपल्याला जो काही गुणाकार दिसतो मल्टिप्लिकेशन, 3चा मल्टिप्लिकेशन, 3 × 3 × 3 किती वेळा आहे? 1 2 3 4 5 म्हणजे 3/5. आता 3/5 किती असतात? 3/5. आता जर यांचा सगळ्यांचा गुणाकार केला 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243, 243. आता दॅट इज हे कसं लिहितात? या ठिकाणी जर आपण लिहायचं म्हटलं तर पॉवर ही जी आहे याला काय म्हणतो? मी तुम्हाला सांगितलं इंडेक्स. त्याला दुसरा अजून काय म्हणतो आपण? पॉवर. आणि हा बेस आहे. मग कितवे? 5. 5 म्हणजे त्याला आपण म्हणतो 5th पॉवर ऑफ 3. 5th पॉवर ऑफ 3 इज 243. तर 5th पॉवर ऑफ 3 इज 243. हे थोडक्यात असं लिहितात. आता हे उलट जर लिहायचं म्हटलं कन्व्हर्सली, 5th रूट ऑफ 243 हे जर इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार? 5th रूट ऑफ 243. मग आता इन इंडेक्स फॉर्म 243 याचा कितवं रूट आहे? 5th आहे. मग मी तुम्हाला सांगितलंय रूट कुठे असतो? आता या मी बाजूला या ठिकाणी लिहितोय. रूट कोणत्या बाजूला असेल? खाली. आणि वरती काय लिहिणार? 1 म्हणजे 1/5 म्हणजे हेच इंडेक्स फॉर्म मध्ये, हेच रॅडिकल साइन मध्ये लिहायचं म्हटलं तर असं येईल. इथं सॉरी म्हणजे 5th रूट ऑफ. तर याच्यावर आधारित आपला जो अभ्यास आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 जे आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण आता बघूया. चला तर मग आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 काय आहे? फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. फर्स्ट एक्झाम्पल आहे 5th रूट ऑफ 13. 5th रूट ऑफ 13. आता याचा आन्सर, आता बेस काय? 13 आणि 5th रूट म्हणजे कितवा? 5वं मूळ. 13चे 5वे मूळ. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मग आता या ठिकाणी छेदस्थानी काय येईल? 5th म्हणजे 5 आणि वरच्या अंशाला येईल 1. झालं. सेकंड, 6 रूट ऑफ 9. आन्सर काय येईल? 9. बेस इंडेक्स काय येईल? 6th रूट, डिनॉमिनेटर 6 आणि न्यूमरेटर 1/6. आता या ठिकाणी हा 1 जो आहे मी तुम्हाला सांगितलेलं 1 काय आहे? पॉवर. आणि 6 काय आहे? त्याचं रूट. आणि हा 9 काय आहे? बेस. लक्षात येत आहे? त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट ऑफ 256. आन्सर तुम्ही प्रश्न लिहायचा, मी आन्सर या ठिकाणी लिहितोय डायरेक्ट. आता 256 आणि त्याचं किती? स्क्वेअर रूट. स्क्वेअर म्हणजे दुसरं मूळ म्हणजे 1/2. आलं लक्षात? तर हे 3 उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. पुढचं 4, 5 अँड 6 नंबरचं तुम्ही मला सोडवून पाठवायचं आहे. लक्षात राहील? ओके. पुढचा क्वेश्चन नंबर 2 काय बघा. राईट इन द फॉर्म
nth रूट ऑफ ए इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे आता आपण फर्स्ट क्वेश्चन जो शिकलोय त्याचा अपोजिट, म्हणजे दिलेलं उदाहरण जे असेल. आता फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे 81 इंटू ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे रेस टू 1/4. आता हेच आपल्याला शब्दामध्ये लिहायचंय nth रूट ऑफ ए. आता मला सांगा 81 हा झाला बेस आणि 4 काय झाला रूट. मग कितवं रूट आहे ते 4. 1/4 जर असेल, आता वरती अंशाला 1 असेल तर डायरेक्ट 4. म्हणजे या ठिकाणी आपण लिहायचं 4th रूट ऑफ कोणता संख्या आहे बेस 81. झालं, एवढंच आहे. दुसरा 49 रेस टू 1/2. बघा काय येईल आन्सर. कितवं रूट आहे दुसरं, आपण स्क्वेअर रूट म्हणतो त्याला. मग काय लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ कोणाचा 49. किती सोपं आहे बघा. तिसरं, आता तिसरं या ठिकाणी न घेता तिसरं तुम्ही सोडवायचं आहे गृहपाठ. मी चौथं उदाहरण घेतो 4th नंबरचं. लक्षात घ्या 4th नंबर काय बघा 512 रेस टू 1/9. आन्सर बघा इथं रूट किती आहे 9th. 1/9 म्हणजे 9th रूट, वरती पॉवर असते. आणि बेस किती आहे 512. काय येईल मग 9th रूट ऑफ काय बेस 512. आलं लक्षात. मग 5वं उदाहरण सोडवता येईल. बघा मी 5वं पण सांगतो आणि मग 6वं उदाहरण मात्र तुम्हाला सोडवायचं आहे. 6वं उदाहरण हे देखील गृहपाठाला आहे. तर 5वं उदाहरण काय 100 रेस टू 1/19. बघा आन्सर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण लिहितोय. कितवं रूट आहे 19. स्पेलिंग लिहायचं नीट 19th. याच्याऐवजी तुम्ही असंही लिहू शकतात और 19th असंही लिहिलं तरी चालतंय. कोणतंही लिहा, दोघांपैकी एक. 19th रूट ऑफ 100. किती सोपं आहे. याचं देखील 9th आपल्याला जर स्पेलिंग येत नसेल तर कसं लिहिणार 9th रूट ऑफ 512 असंही लिहू शकतात. तर अशा प्रकारे 3.1 आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. नवीन भाग आपण आता